तर मुंढा खोली आणि शोल्डरचा चार्ट मी दाखवणार आहे, तो मागे गळा असलेल्या ब्लाऊजसाठी आहे। मागे गळा म्हणजे 3 ते 4 इंचापेक्षा जर गळा मोठा असेल तेव्हा तुम्हाला हे मी जे पॅटर्न दाखवणार आहे ते त्यासाठी आहे। जर बंद गळा असेल तर बंद गळ्यासाठी शोल्डर आणि मुंढा खोली वेगळी असते, त्याला तुम्ही हे घ्यायचं नाहीये। सगळ्यात आधी आपण इथे कागद घेतो फोल्ड केलेला, इथे आपली घडी असते, ठीक आहे। आणि मग आपण इथे माप टाकायला सुरुवात करतो। तर इथे बघा 0 ते 1 मी घेतलेलं आहे, उंची अधिक अर्धा इंच, तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, पाव इंच इथे शिलाई मार्जिन आणि इथे पाव इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर 0 ते 3 हे आहे मुंढा खोली, 0 ते 3 आहे मुंढा खोली पान क्रमांक 5। मी इथे मुंढा खोलीचा चार्ट दिलेला आहे, 28 ते 47 पर्यंत ही मुंढा खोली आहे। जर तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि तुम्ही हे लिहून घेऊ शकता। मुंढा खोलीचा चार्ट तुम्हाला बघायचा असेल तर मी तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लागलीच लिहून घेऊ शकता। तर हा जो मी सांगितला तुम्हाला मागे मोठा गळा, मोठा म्हणजे 3 ते 4 पेक्षा जास्त मोठा गळा असेल तेव्हा तुम्ही हे फॉलो करायचं आहे। पुढे कुठलाही पॅटर्न असेल, कटोरी, हाफ कटोरी, मद्रास कटोरी, प्रिन्सेस कट वगैरे काहीही असेल तेव्हा तुम्ही हे फॉलो करू शकता। जेव्हा बोटनेकचा विषय येतो तेव्हा तुम्हाला हे घ्यायचं नाहीये। मुंढा खोली आणि शोल्डरचा जे चार्ट आहे तो बोटनेकसाठी वेगळा असतो। तर तुम्हाला इथे कटोरी, हाफ कटोरी, मद्रास, प्रिन्सेस फ्रंटला काही पण असलं तरी हा तुम्हाला बॅक चालणार आहे। तर आता इथे बघा आपण बघितलं की 0 ते 1 उंची अधिक अर्धा इंच हे मुंढा खोली या चार्ट प्रमाणे। आता 0 ते 2 शोल्डरचे माप पान क्रमांक 4 प्रमाणे घेणे। तर इथे मी पान क्रमांक 4 वरती एक शोल्डरचा चार्ट बनवलेला आहे। तर इथे मी महत्त्वाच्या टिप्स लिहिलेल्या आहेत 2। तर छाती 31 च्या आत असेल तर या तक्त्यापेक्षा अर्धा इंच शोल्डर हे कमी घ्यायचं आहे, आणि जर 38 च्या पुढे असेल म्हणजे 38 किंवा पुढे छाती असेल तर या चार्टपेक्षा तुम्हाला अर्धा इंच शोल्डर हे जास्त घ्यायचं आहे, ठीक आहे। तर हा जो शोल्डरचा तक्ता आहे तो मी इथे मोठ्या अक्षरात लिहून घेतलेला आहे आणि तो मी इथे ठेवते म्हणजे आपल्याला पटापट वाचता येईल वही। आणि इथे मुंढा खोलीसाठी मी टिप लिहिलेली आहे की अस्तरचं जर ब्लाऊज असेल तर या मुंढा खोलीपेक्षा पाव ते अर्धा इंच मुंढा खोली ही जास्त घ्यायची आहे। तर जेव्हा ताण कमी असलेलं कापड असतं म्हणजे ब्रोकेडचं किंवा कॉटनचं तर तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण की कॉटनचं कापड हे धुतल्यानंतर आकसतं आणि जे जाड कापड असतात ब्रोकेडचे त्याच्यात ताण कमी असतो, ते अगदी अंगाला नीट बसत नाही, खूप असे टोचल्यासारखे होतात, त्यामुळे तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे जास्त। आणि जेव्हा ओढणीसारखं कापड असतं म्हणजे शिफॉन असतं किंवा नेटचं असतं तर तुम्ही ही जी मुंढा खोली आहे तेवढी घेऊ शकतात। तर आता आपण बघूया की इथे बघा 0 ते 2 काय लिहिलेलं आहे की शोल्डरचं माप आपल्याला याप्रमाणे घ्यायचं आहे। तर मी ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत की 31 च्या आत असेल तर काय करायचं आणि 38 किंवा त्या पुढची छाती असेल तर काय करायचं। तर हा छातीप्रमाणे आणि मागच्या गळ्याप्रमाणे चार्ट आहे आणि मुंढा खोलीचा जो चार्ट आहे तो छातीप्रमाणे आहे, मागच्या गळ्याचा तेथे काही संबंध नाही, ठीक आहे। तर आता इथे टिप बघा, पुढचा गळा कितीही मोठा असेल तरी चालतो, पण जर मागचा गळा मोठा असेल तर या चार्ट प्रमाणेच तुम्हाला शोल्डर हे घ्यायचं आहे। उदाहरणार्थ जर छाती 34 असेल तर तुम्ही मुंढा खोली घेणार 5.25 आणि 34 छातीला जर गळा 8 असेल तर तुम्ही घेणार आहेत 4.5 शोल्डर, ठीक आहे। अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की जर 40 छाती असेल, ठीक आहे, तर तुम्ही मुंढा खोली घेणार 5.5 आणि जर 40 छातीसाठी मागचा गळा जर 10 असेल तर तुम्ही शोल्डर हे घेणार आहे 5 इंच। 5 इंच का? कारण आपण इथे बघितलं होतं की 38 च्या पुढे छाती असेल तर या चार्टपेक्षा तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे अर्धा इंच जास्त, म्हणून जर 40 छाती असेल आणि मागचा गळा 10 असेल तर तुम्हाला शोल्डर हे 5 घ्यायचे आणि मुंढा खोली ही 5.5 घ्यायची आहे, असं तुम्हाला करायचं आहे। तुम्ही जर लिहत असाल वहीमध्ये तर शोल्डर आणि मुंढा खोलीचा चार्ट तुम्ही शेजारी शेजारी टाका, लिहा, म्हणजे आपल्याला इथे अडचण येत नाही। तर आता 0 ते 2 मी सांगितलं तुम्हाला आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर बरेच जण काय करतात की 0 ते 12 ही आधी गळा रुंदी घेतात आणि मग इथे शोल्डर पट्टीचं माप टाकतात किंवा एक फिक्स माप असतं 2.5 ते 3 इंच ते घेतात। तर मी जी पद्धत सांगते आहे त्यामध्ये तुम्हाला 0 ते 2 हे डायरेक्ट शोल्डरचं माप घ्यायचं आहे या तक्त्यानुसार। तर आता बघा काय करायचंय तुम्हाला, मी या छोट्या कागदावरती तुम्हाला दाखवते की काय करायचंय।
जर 4.5 शोल्डर तुम्ही घेतलं, म्हणजे असं इथे घेतलं 4.5 शोल्डर घेतलं. आता बरेच जणांना वाटतं की हे शोल्डर खूपच कमी आहे, मग गळारुंदी किती घ्यायची? जर गळारुंदी 2 घेतली तर मग जी शोल्डर पट्टी आहे तयार ती कमी होते. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जी शोल्डर पट्टी असते तिचं माप तुम्हाला घ्यायचं आहे. तर आता साधारण शोल्डर पट्टी 2.5 तयार असते, त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिळवायचं आहे. म्हणजे इथे पाव इंच आणि इथे पाव इंच शिलाईसाठी असे हे अर्धा इंच मिळवले. तर इथे तुम्हाला हे मार्क करायचं आहे. म्हणजे इथे गळारुंदी किती आली? फक्त 1.5 इंच. ठीक आहे. तर इथे ही जी गळारुंदी आहे ती किती येते याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे. तुम्हाला शोल्डरचं माप आणि इथे ही शोल्डर पट्टी हे मार्क करायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं एक सांगते तुम्हाला की 1 इंच जर शोल्डर पट्टी हवी असेल तर काय करायचं? तर आता जर 4.5 इंच शोल्डर आहे, म्हणजे मागचा गळा 8-9 असेल तर तुम्ही ते 4.5 इंच शोल्डर घेणार. आता शोल्डर पट्टी जर 2 असेल तर तुम्ही काय करायचं? शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच. तर शोल्डर पट्टी कितीही असू दे, 2 आहे तर त्याच्यात अर्धा इंच मिळवायचं. आणि इथे म्हणजे काय होईल की गळारुंदी जी आहे ती फिक्स नाही आहे. या मेथडमध्ये शोल्डर पट्टी तुम्ही फिक्स करू शकतात तुम्हाला जेवढी हवी आहे. अगदी 1 इंचाची जरी तुम्हाला शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे कळलेलं आहे. जर कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन पुन्हा एकदा करून सांगेल. त्यानंतर बघा की शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपल्याला शोल्डरचा चौकोन आखून घ्यायचा आहे. 0 ते 2 जेवढं अंतर घेतलं आपण तेवढंच अंतर तुम्हाला 3 ते 6 घ्यायचं आहे आणि चौकोन तयार करायचा आहे. त्यानंतर हे इथे 2 ते 6 जोडून घ्यायचं आहे. पुढचं आहे की 3 ते 4 वरती तुम्हाला छातीचा चौथा टाकायचा असतो. आता इथे छातीचा चौथा अधिक अर्धा इंच लिहिलेला आहे. तर हे केव्हा घ्यायचे? जेव्हा जर मागील गळा 7.5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फक्त छातीचा चौथा घ्यायचा आहे, त्यामध्ये काहीच मिळवायचं नाही. जेव्हा मागचा गळा जो आहे तो मोठा असतो, 8 पेक्षा जास्त 7.5 पेक्षा जास्त असतो, तेव्हा काय होतं की गळा हा पसरतो अंगात घातल्यानंतर आणि पुढे हुक हे व्यवस्थित लागतात. तर जर तुम्ही मागचा गळा मोठा घेत असाल आणि इथे अजून तुम्ही अर्धा इंच जर मिळवले तर काय होतं? ब्लाऊज सैल होतं आणि शोल्डर उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे जर जेव्हा मोठा गळा असतो तेव्हा तुम्हाला छातीचा चौथा घ्यायचा असतो फक्त. त्यानंतर 1 ते 5 हे अंतर तुम्हाला घ्यायचं आहे. कमरेचा चौथा अधिक 1 इंच. 1 इंच घ्यायचं आपल्याला डाच. आपण नेहमी जो डाच घेतो हा जो डाच आहे त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्यानंतर आहे 4 ते 5 जोडण्या. आता 4 आणि 5 म्हणजे छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा जे मार्क केलं ते आपल्याला जोडायचे. आणि त्या बाहेर 4 आणि 5च्या बाहेर इथे मी बघा शेड केलेली आहे. इथे तुम्हाला 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे तुम्ही जिथे जेवढं मार्जिन घेणार असाल 4 ते 5च्या बाहेर तेवढंच मार्जिन तुम्हाला बाहीवरती सुद्धा घ्यायचं असतं. आता हे जे मुंढा आहे मागचा पुढचा ते कसं आखायचं आहे? तर 0 ते 2. आता 0 ते 2 बघा, 0 ते 2 हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की आपण चौकोन तयार करणार आहोत. तर आता इथे 9 बघा, 9 हा बिंदू कसा मिळवायचा आहे? तर 6 आणि 4चा मध्य काढायचा आहे. आणि 6 आपल्याला कुठून मिळाला? तर आपण हा चौकोन आखला होता. तर चौकोन आखताना तुम्हाला लक्षात द्यायचं आहे की तुम्ही हे जर 4.5 घेतलं असेल 0 ते 2 तर हे सुद्धा 4.5 घ्यायचं आणि मग ही रेष ओढायची. अंदाजे सरळ रेष ओढायची नाही. तर हा जो बिंदू मिळतो आपल्याला 6 आणि हा चौथा, त्याचा निम्मे घ्यायचा तुम्ही 9. आता 9 ते 7 हे अंतर किती घ्यायचं आहे? तर जर मागचा गळा 8 पेक्षा कमी असेल तर पाऊण इंच घ्यायचे आणि 8 पेक्षा जास्त असेल तर 1 इंच घ्यायचे. तर हा जो 7 नंबरचा पॉईंट मिळेल आपल्याला या मापानुसार तो आपल्याला जोडायचा आहे वरती 2ला, म्हणजे शोल्डरला जोडायचा आहे. त्यानंतर हे जे 7 ते 8 आहे ते अंतर घ्यायचं आहे अर्धा इंच. हे सगळ्या छातीसाठी मागच्या मुंढ्याला अंतर आहे अर्धा इंच. आणि 6 ते 18 हा होतो पुढचा मुंढा, तो सगळ्या छातीसाठी आहे पाऊण इंच. ठीक आहे. त्यानंतर अजून एक टीप आहे जी मी इथे लिहिलेली नाही आहे. तर मुंढ्याचा आकार दिल्यानंतर मागच्या आणि पुढच्या मुंढ्यामध्ये जर अंतर जास्त असेल तर ते तुम्हाला कमी करायचे. जास्त म्हणजे किती? 1 इंचापेक्षा जर जास्त माप असेल 2 मुंढ्यामध्ये तर हा जो पुढचा मुंढा आहे तो तुम्हाला इकडे सरकवायचा असतो. मागच्या मुंढ्याला हात न लावायचा, पुढचा तुम्ही हलवू शकता. हे केव्हा होतं? जेव्हा 40, 44 याच्या पुढचं जे माप येतं ना त्यात होतं. कारण की बघा आता समजा 44 छाती आहे तर छातीचा चौथा किती येणार?
11 इंच. ठीक आहे. आता 11 इंच आल्यानंतर इथे जर मागचा गळा मोठा असेल तर आपण इथे 5 इंच घेणार. तर 5 आणि 11 याच्यामध्ये किती फरक येणार तुमचा 6 इंचचा, आणि मग हे 3 इंच येणार. तर मग हे खूप जास्त होतं. त्यामुळे काय करायचं तुम्ही की हा पुढचा मुंडा आहे ना तो सरकवून घ्यायचा मागच्या मुंड्याकडे. त्यानंतर आपल्याला दोन्ही मुंड्यांचा आकार दिल्यानंतर शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घ्यायचे, हे मी ऑलरेडी सांगितलं. त्यानंतर आणि इथे जी टीप आहे ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे की गळा रुंदी घ्यायची नाहीये. त्यानंतर पुढचं पान आपण बघूया. आता पुढच्या पानावर ही जी आकृती आहे तीच मी मोठी करून घेतलेली आहे. आकडे वगैरे बिलकुल सेम आहे. इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर जर तुम्ही फोल्डिंगवरती आखणार असाल, म्हणजे फोल्डवरती आखता तुम्ही, तर आपण डायरेक्ट पुढचा भाग आखतो, म्हणजे पुढचा गळा आखतो आणि कटोरीचा प्रिन्सेस कटचा आकार देतो. मग हे फोल्डिंग ओपन करून कट करून मग आपण मागचा पुढचा भाग वेगळा करतो. तर मी इथे तुमच्यासाठी आधी बॅक लिहून घेतलेला आहे. तर बॅकसाठी बघा तुम्ही 12 ते म्हणजे 0 ते 10 तुम्हाला मागच्या गळ्याचं जे माप आहे ते टाकायचं आहे आणि हा चौकोन आखून घ्यायचा आहे. 10 ते 11 जे आहे ते तुम्हाला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. 11 ते 13 हे तुम्हाला सगळ्यांना 1 इंचच घ्यायचं आहे, 1 इंचापेक्षा कमी घ्यायचं नाही. तुम्हाला हे केव्हा चेंज करायचे, जेव्हा गोल गळा सोडून इतर कुठला गळा असेल तर हे तुम्हाला बदल करायचा आहे. तर 11 ते 13 हे घ्यायचं आहे तुम्हाला 1 इंच आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर 1 ते 5 याचे निम्मे घ्यायचे, तो मिळेल तुम्हाला 14 आणि अर्धा इंच 14 ते 16 अर्धा, 14 ते 15 अर्धा इंच घेऊन तुम्हाला डाच घ्यायचा आहे. तर 14 ते 17 हे तुम्हाला बघा 14 ते 17 3.5 ते 4 इंच घेणे. आणि याची टीप अशी आहे की ही जी डाच उंची आहे ती मागील गळ्यापेक्षा कमी आली पाहिजे. मागचा जो गळा आहे त्याच्या वरती गेली नाही पाहिजे किंवा त्याच्या बरोबरीला सुद्धा आली नाही पाहिजे. आता 1 ते 5 या अंतरासाठी टीप काय बघा, जर छाती आणि कमरेमधील फरक डाच रुंदीनुसार घ्यायचा आहे आपल्याला. आपण जेव्हा कमरेचा चौथा अधिक 1 इंच इथे घेतो त्याची ही टीप आहे. तर जर छाती आणि कमरेतील फरक 3 ते 4 इंच असेल तर छातीचा चौथा अधिक 1 इंच घेणे. जर 5 ते 6 इंच फरक असेल छातीमध्ये आणि कमरेमध्ये तेव्हा तुम्हाला इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर जर छातीच्या आणि कमरेच्या मध्ये जर 7 ते 8 इंचाचा फरक असेल किंवा त्या पुढे असेल 7 ते 8 इंचापेक्षा जास्त फरक असेल तर तुम्हाला छातीचा चौथा अधिक 2 इंच घ्यायचं आहे. आता 2 इंच घेतल्यानंतर आता समजा तुम्ही 2 इंच घेतलं तर इथे जो डाच आहे तो 1 इंचाचा तयार होतो, म्हणजे 14 ते 16 1 इंच आणि 14 ते 15 1 इंच. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया की इथे मी एकदम मोठी आकृती काढली आहे. जसं आपण मागचा गळ्याचा आकार दिला तसं आपल्याला इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर आपण आधी सर्वात आधी हे करतो मार्किंग आणि मग फोल्डिंगला आपण कट करून मागचा पुढचा वेगळा करतो आणि मग हे मार्किंग करतो. तर पुढच्या भागाला जो गळ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा. इथे सुद्धा 20 ते 21 जे आहे ते तुम्हाला 1 इंच तिरप घ्यायचं आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा. साधारण पुढचा गळा जो आहे तो गोलच असतो. मागच्या पुढच्या मुंड्याचा आकार आपण ऑलरेडी दिलेला आहे. तर आता आपल्याला हा जो एक्स पॉइंट आहे ही रेष नेमकी काय आहे ते समजून घ्यायचे. तर इथे बघा 0 ते x हे अंगावरून किंवा ब्लाऊजवरून घेतलेलं टक्स पॉइंट अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे आणि XY ही आडवी रेष घ्यायची, म्हणजे 0 पासून x पर्यंत हे तुमचं टक्सचं माप आहे. जर तुम्हाला टक्सचं माप अंगावर घेता येत नसेल, समजत नसेल तर मी इथे हा तक्ता तुम्हाला दाखवलेला आहे. तर या तक्त्यामध्ये टक्स हा छातीनुसार दिलेला आहे. तर ही छाती आहे आणि हा टक्स आहे. तर हे बघा 28 छातीला 8 आणि 42 पर्यंतचं मी मार्किंग केलेलं आहे. अजून एक पद्धत आहे टक्स काढायची, ती अशी आहे की तुम्हाला छातीचा चौथा अधिक 1 इंच घ्यायचं असतं. तर आता इथे बघा 32 आहे, 32चा चौथा 8 अधिक 1 इंच आला 9, हा आता झाला त्याचा टक्स पॉईंट. पण हे जे मी तुम्हाला गणित सांगितलं ते मोठ्या छातीसाठी जमत नाही. तर हे जर तुम्हाला डिटेलमध्ये गणित पाहिजे असेल टक्स पॉईंटचं तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर टक्स पॉईंट जो आहे तो तुम्हाला शक्यतो अंगावरूनच घ्यायचा आहे, कारण की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं त्यामुळे. तर टक्स लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला योगपट्टी आखून घ्यायची. योगपट्टी आपण साधारण ही 2.5 आणि हे 3.5 मार्क करतो आणि योगपट्टी आखतो. तर योगपट्टी तुम्हाला जर 2.5 इंचाचीच घ्यायची असेल तर या तक्त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊजची उंची ही घ्यायची आहे. जर या तक्त्यापेक्षा जर कमी तुम्ही ब्लाऊजची उंची घेत असाल तर तुम्हाला योगसुद्धा कमी करावा लागेल. उदाहरणार्थ जर 32 छातीचं ब्लाऊज आहे आणि उंची जर तुम्ही 12 घेतलीत, ठीक आहे, तर जर तुम्हाला 12 उंची घ्यायची असेल तर अर्धा इंच जो कमी पडतोय तो तुम्हाला इथे कमी करावा लागेल.
नाहीतर काय होईल की हा जो टक्स आहे त्याला ही क्रॉस होते, जी योगपट्टी आहे ती इथपर्यंत पोचते आणि मग कटोरीचं ब्लाऊज शिवलं की जी कटोरी आहे ती अंगावरती चढते, म्हणजे छातीवर चढते आणि ते ब्लाऊज बिलकुल फिटिंगमध्ये बसत नाही. जसं चित्रात दिसतंय तुम्हाला तशी अगदी कटोरीचा जो भाग आहे तो बरोबर गोलाकारात बसला पाहिजे, तो बसत नाही. तो जर बसत नसेल म्हणजे काय होतं की तुमची जी उंची आहे, उंची तुमची चुकते आहे. तर या उंचीप्रमाणे तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, अगदी छान ब्लाऊज बसेल. योगपट्टी आपण आखली, इथे घेतलं 2.5 इंच, मी इथे लिहून घेतलेलं आहे. योग 2.5 इंच घेणे आणि एफ आणि ई 1 इंच वरती घ्यायचं आणि हा गोलाकार देऊन योगपट्टी तयार करायची. त्यानंतर गळा आखून घ्यायचा आहे पुढचा, जो आपण ऑलरेडी बघितला. 19 ते 20 हे सगळ्यांना 2.5 इंच हे घ्यायचं असतं, मागे सुद्धा आणि पुढे सुद्धा. मागचा गळा पसरट हवा असेल तरच तुम्ही हे 2.5 पेक्षा जास्त वाढवायचं आहे मागच्या गळ्यासाठी. पुढच्याला सगळ्यांना 2.5 इंच ठेवा. जर तुम्ही जास्त घेतलं तर इथे ओढलं जातं. आणि हे सुद्धा जर तुम्ही 20 ते 21 जर तुम्ही 1 इंच पेक्षा जर जास्त कमी घेतलं, म्हणजे समजा अर्धा इंच घेतलं तर इथे येतं आणि इथून मग गळ्याचा आकार दिला का कापड कमी होतं आणि इथे ओढलं जातं. त्यामुळे ही जी पद्धत आहे ही जर तुम्ही वापरत असाल तर हे तुम्ही 1 इंचच घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे बघा की गळाचा चौरस तयार करून झाल्यावरती 1 इंच तिरपं घ्यायचं, गळ्याचा आकार द्यायचा. आता पुढचं जे आहे तर कटोरीचा आकार आपण सुरू करतोय. तर 0 ते ए बघा किती हे घेतलेलं आहे मी, 0 ते 5 ते 5.25 इंच घेणे. हे सगळ्यासाठी छातीसाठी 5 ते 5.25 इंच आहे सगळ्यांसाठी. आडवी रेष आखून घ्यायची. त्यानंतर सी ते डी हे माप जे आहे या चार्ट प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे अंतर नेमकं किती घ्यायचं आहे याचं सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हे जे अंतर आहे सी ते डी हे तुम्हाला 3.5 पेक्षा जास्त घ्यायचं नाहीये. ठीक आहे. जर ही आडवी रेष आपण आखली, सी ते डी, सी पॉईंट मिळाल्यानंतर ही सरळ वरती रेष जाऊ द्यायची. हा जो चौकोन तयार झाला त्यामध्ये आपल्याला कटोरीचा आकार हा द्यायचा असतो. आता आपण 0 ते ए घेतलं 5 ते 5.25 इंच आणि आडवी रेष मारल्यानंतर इथे जो पॉईंट मिळतो तिथून आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा आकार. त्यासाठी आपल्याला हा सुद्धा एक पॉईंट घेणं गरजेचं आहे. तर हा पॉईंट कुठून घ्यायचा आहे, तर आपण हा चौकोन आखल्यानंतर हा जो बी पॉईंट आहे तिथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे, 2 इंच घ्यायचं आहे. तर आता हे फिक्स नाही आहे 2, 2.5 किती, तर तुम्हाला कटोरीचा आकार जसा असेल तसा, म्हणजे अंगावरती जर कटोरीचा आकार मोठा असेल तर तुम्हाला त्या आकाराप्रमाणे हा गोलाकार घ्यायचा आहे. ठीक आहे. जर हे 2.5 इंच बी ते जी 2.5 इंच इथे येत असेल तर हा तुम्ही असा आकार दिला तर ती कटोरी चुकते. त्यामुळे असं बरोबर गोलाकार द्यायचा. ठीक आहे. हे अंतर महत्त्वाचं नाही आहे, कटोरीचा गोलाकार महत्त्वाचा आहे. आणि हा जो पॉईंट आहे एफ, हा सुद्धा तुम्ही खाली वरती करू शकतात. फक्त हा जो एफ पॉईंट आहे जिथून आपण कटोरीचा आकार देतो तो तुमचा मुंढा खोली जी आहे त्याच्या खाली किंवा वर आला पाहिजे. अगदी मुंढा खोलीपासूनच नाही घ्यायची, एका सरळ रेषेत नाही घ्यायचं. कारण आपण बघा मुंडा खोली इथे घेतो तर मुंडा खोली आपण इथे फिटिंग करतो, बाहीची फिटिंग पण इथे असते आणि कटोरी पण जर तुम्ही इथून जोडली तर मग इथे ओढल्यासारखं होऊ शकतं. म्हणून टीप अशी आहे की हा कटोरीचा आकार द्यायला तुम्ही गळ्याला जिथून सुरुवात करतात तो तुम्हाला मुंडा खोलीच्या खाली किंवा वरती घ्यायचा आहे, शक्यतो वरतीच येतो. त्यानंतर कटोरीचा आकार दिल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे सगळं पूर्ण आपलं आखून होतं. त्यानंतर आता कटोरी वाढवायची आहे. मुख्य सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे कटोरी वाढवायचा. तर ही जी कटोरी कट केल्यानंतर अशी दिसते, ही टक्स लाईन आहे. जर तुम्ही कटोरीवर टक्स लाईन घेत नसाल तर तुमचं ब्लाऊज हे चुकणार. कटोरीला टोकं येतात, तिरका होतो टक्स. त्यामुळे तुम्हाला टक्स लाईन आखणं हे महत्त्वाचं आहे आणि टक्स तुम्हाला अंगावरूनच घ्यायचं आहे. जर तुम्हाला कस्टमर समोर उभा आहे तर जो टक्स आहे तुम्हाला अंगावरूनच घ्यायचा आहे. तर अशीच्या अशी आपण आखून घेतली. आता वाढवायची कशी, तर बघा बी ते जी. आता बी कुठे आहे हे मागचं मी इथे लिहिलेलं आहे, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच मी इथे लिहिलं आहे की बी ते जी हे जे अंतर आहे हे बी ते जी हे छातीच्या गोलाकाराप्रमाणे 2.25-2.5 इंच घेणे. हे कमी, बी ते जी अंतर जास्त कमी असेल तरी चालेल पण कटोरीचा आकार व्यवस्थित आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एफ जी आणि सी जोडून कटोरीचा आकार द्यायचा आणि बाकी हे इथे मी जे लिहिलेलं आहे ते कट कसं करायचं ते लिहिलेलं आहे. आता कटोरी वाढवण्यासाठी ची पद्धत जी आहे ती मी कापलेली कटोरी जी आहे ती आपण दुसऱ्या कागदावरती आखून घेतो. आता बघा एफ आणि एफ सी आणि सी 2, एफ
C आणि C2 याच्यामध्ये पाव इंचाचा तुम्हाला बरोबर आकार द्यायचा आहे. 2 ते 6 हा सुद्धा तुम्हाला पाव इंच घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर XY जी आहे ती रेष Z पर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर XY जी रेष आहे ती बाहेरपर्यंत तुम्हाला वाढवायची, या कटोरीच्या बाहेरपर्यंत वाढवून घ्यायची. ती इथे मी वाढवलेली आहे. तर Y ते 1 हे अंतर तुम्हाला घ्यायचं आहे छातीचा 5वा अधिक अर्धा इंच. म्हणजे कसं की जेव्हा आपण पहिले हे पाव इंच वाढवतो, ठीक आहे, पाव इंच वाढवल्यानंतर इथून तुम्हाला घ्यायचं, इथून घ्यायचं आहे, इथून घ्यायचं नाही, इथून घ्यायचं आहे. तर इथून तुम्हाला असं टेप ठेवायचं आहे, कारण आपल्याला अजून हा बिंदू मिळालेला नाही. हा 1 जो बिंदू आहे तो आपल्याला छातीचा 5वा अधिक अर्धा इंचने मिळतो. तो मी इथे घेतला आणि तो आता सरळ इथे जोडून घ्यायचा. तेच मी इथे लिहिलंय की इथून, सॉरी इथे मी लिहायला पाहिजे होतं. Y पासून 1 पर्यंत घ्यायचं आहे तुम्हाला छातीचा 5वा अधिक अर्धा इंच. 1 ते 19 जोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याचा मध्य घ्यायचा आहे, ठीक आहे, याचा मध्य घ्यायचा, तो आला 7. जितकं हे अंतर असेल, किती पण असू शकतं, त्याचा मध्य घ्यायचा तुम्हाला 7 आणि तो 7 सरळ खाली आणायचा. सरळ रेष वाढवून घ्यायची. आता सरळ रेष वाढवून घेतल्यानंतर, इथे सरळ रेष वाढवून घेतल्यानंतर कटोरीच्या बाहेर हे अंतर किती घ्यायचं आहे, तर 11 ते 8 हे अंतर 32 छातीपर्यंत 1 इंच घ्यायचे आणि त्यापुढील छातीला 1.25 इंच घ्यायचे. तर हे जे 1.25 इंच तुम्ही घेतात खाली, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला टक्स लाईन आखणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही टक्स लाईन नाही आखली तर तुम्हाला हा जो पॉईंट आहे, म्हणजे आपण जे छातीचा 5वा अधिक 1 इंच घेतलं ते तुम्ही कुठे घेणार. तुम्ही काय करता की कटोरीच्या खाली डायरेक्ट 1.25 इंच वाढवतात, कटोरी अशी गोल जोडून घेतात आणि मग हे 1.5 इंच घेतात. असं करत जर तुम्ही असाल, जर टक्स लाईन न आखता, तर ते चुकीचं आहे. तुम्ही टक्स लाईन आखायला सुरुवात करा, ब्लाऊज अगदी छान बसतं. त्यानंतर 11 ते 8 मी सांगितलं तुम्हाला किती घ्यायचं आहे. आता 8 ते 9 आणि 8 ते 12 हा जो टक्स आहे तो किती घ्यायचा आहे, तर तो छातीच्या आणि कमरेच्या फरकानुसार हा घ्यायचा आहे. तो मी या तक्त्यामध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे की जर छाती आणि कमरेमध्ये 3 ते 4 इंचाचाच फरक आहे, त्यातल्या त्यात छातीचा आकार बिलकुलच नाही आहे अंगावरती, नाहीच आहे म्हणजे छाती जवळपास, तर तुम्हाला त्या कस्टमरला कन्व्हिन्स करायचं आहे की छाती जर लहान असेल तर तुम्ही 4 टक्सचं ब्लाऊज शिवा, कटोरीचं शिवू नका. जर कटोरीचं ब्लाऊज शिवलं तर मग टोकं दिसतात, व्यवस्थित फिटिंग बसत नाही आणि मग तो आपला कस्टमर जाऊ शकतो. अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून झालेली आहे. तुम्हाला हे लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि लिहून घेऊ शकता. त्यानंतर हे आपण या तक्त्याप्रमाणे घेतलं आणि हे वरती जोडून घ्यायचं आहे. आता 7 ते 9 जेवढा असेल अंतर तेवढंच तुमचं हे बाहेर तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. ते आपल्याला इथे मिळतं. कधी कधी हे कमी पण असतं, कधी जास्त पण असतं. तर आणि हे जोडून घ्यायचं. हे जोडून घेतल्यानंतर पूर्ण आपली कटोरी तयार आहे आणि आपल्याला कट करून घ्यायची आहे. असं व्यवस्थित तुम्हाला आखून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हे पूर्ण ब्लाऊज कसं आखायचं आहे वही मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे वही लिहून घेऊ शकता. तर यामध्ये खूप सारे टिप्स मी तुम्हाला दिलेल्या नाही आहेत. अजून भरपूर टिप्स आहेत ब्लाऊजमध्ये, कारण की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं, अनुभवाप्रमाणे काही आपण बदल करत असतो. तर असे भरपूर सारे टिप्ससाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर यात काही अडचण असेल तर तुम्ही माझे जे कटिंगचे व्हिडिओज आहेत, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्या लिंक बघून तुम्ही व्हिडिओ हे बघू शकतात. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं तसंच ब्लाऊज मी तिकडे सुद्धा आखून दाखवलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकतात. तसेच जो शोल्डरचा चार्ट आहे तो शोल्डरचा चार्ट असा का आहे तर तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे की गळा जसा जसा वाढत जातो तसा आपण शोल्डर कमी का करतो, त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर परफेक्ट जर तुम्हाला ब्लाऊज शिकायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये ज्यांना ब्लाऊज शिकायचं आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.